श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी. श्रीमद भगवद्गीता चिंतनमाला या उपक्रमाअंतर्गत पुढील भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आपण ह्या उपक्रमाअंतर्गत श्रीमद भगवद्गीता ह्या अध्यायातले ह्या ग्रंथाच्या अध्यायातल्या श्लोकांचं क्रमवार अर्थचिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. या अंतर्गत आपला पहिला अध्याय पूर्ण बघून झालेला आहे आणि दुसऱ्या अध्यायाचे पहिले 15 श्लोक बघून झालेले आहेत. आज त्याच्या पुढचे अध्याय बघायचे. दुसऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकापासून भगवंतांनी मूळ उपदेशाला सुरुवात केलेली आहे आणि 11व्या श्लोकापासून भगवंत आत्मज्ञानाचा आत्मबोधाचा उपदेश अर्जुनाला देऊ करतायत. ह्या अंतर्गत पहिले 5 श्लोक आपले पाहून झाले. त्या 5 श्लोकांमध्ये आपण काय बघितलं तर पहिल्याच श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की जिवंत व्यक्तींचा आणि मृत व्यक्तींचा पंडित लोक शोक करत नाहीत. गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. तू जर प्रज्ञावान म्हणून घेतो स्वतःला, तुला सगळं कळतंय असं जर म्हणतोयस, तर जिवंत किंवा मृत व्यक्तींचा शोक करणं तुला योग्य नाही आहे असं भगवंतांनी सुरुवातच इथून केली. आणि नंतर देहाची नश्वरता भगवंतांनी सांगितली 13व्या श्लोकामध्ये. देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनै जरा तथा देहांतरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. जे 3 टप्पे ढोबळपणाने आपण देहाच्या अवस्थेमध्ये बघतो, बालपण, तारुण्य आणि वार्धक्य, ह्या सगळ्याच्या अंतर्गत सतत देह कसा बदलत असतो हे ह्या श्लोकाचं चिंतन मांडताना आपण बघितलं. आणि जसा देह संपूर्ण आयुष्यामध्ये चेंज होतच असतो, बदल त्यामध्ये घडतच असतो, तसंच देहांतरानंतरसुद्धा ही यात्रा सुरू राहते. असं अर्थचिंतन आपण 13व्या श्लोकाच्या वेळेस मांडलं. आणि म्हणून अनित्य असलेल्या देहाच्या, अनित्य असलेल्या इंद्रियांच्या मार्फत अनित्य असलेल्या विषयांचा जेव्हा उपभोग घेतला जातो किंवा त्यांचा संयोग होतो, मात्रास्पर्श होतो, त्यामधून जे अनुभवायला येतं ते सुद्धा अनित्य असतं आणि त्यामुळे त्याबद्दल तितिक्षा बाळग असं भगवंत पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. मात्रास्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाः आगमापायिनो नित्यास्तांस्तितिक्षस्व भारत. मात्रास्पर्शांबद्दल, त्याच्यातून येणाऱ्या अनुभवांबद्दल तू तितिक्षा बाळग असं भगवंतांनी सांगितलं. आणि पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले, यम हिन व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते. जो मनुष्य ह्या मात्रास्पर्शांपासून व्यथित होत नाही, ह्या मात्रास्पर्शांमुळे जे काही अनुभव येतात त्या अनुभवांमुळे व्यथित होत नाही, दोन्ही अर्थाने. सुख आल्यानंतर अतिशय उल्हासित होत नाही आणि दुःख आल्यानंतर कोलमडून पडत नाही, म्हणजे याही बाजूला आणि याही बाजूला ज्याचा वृत्तीचा लोलक जात नाही, जो समान राहतो दोन्ही गोष्टींमध्ये, तो पुरुष सोमृतत्वाय कल्पते. अमृततत्वाचा अधिकारी होऊ शकतो, मोक्षतत्वाचा अधिकारी होऊ शकतो असं भगवंतांनी इथं सांगितलं आहे. आणि आता इथून पुढे जे श्लोक आपण आज 5 श्लोक बघणार आहोत, त्या श्लोकांचं अर्थचिंतन आपण आज 16 श्लोकापासून ते 20 श्लोकांपर्यंत आपण आज अर्थचिंतन बघणार आहोत. नेहमीप्रमाणेच आधी श्लोक म्हणून घेऊयात आणि मग अर्थचिंतन सुरू करूयात.
आजचे श्लोक असे आहेत. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत येनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आता 16व्या श्लोकापासून जे श्लोक सुरू होत आहेत ना, ह्या श्लोकामध्ये आत्म्याची काय लक्षणं आहेत किंवा ते अविनाशी तत्त्व कसं आहे याच्याबद्दल भगवंत वर्णन करतात. 16पासून मला वाटतं सरळ 25पर्यंत. नंतरही वेळोवेळी आत्म्याचं वर्णन, आत्म्याची लक्षणं हे सगळं वेळोवेळी पुढे येतच राहणार आहे. वेगवेगळ्या श्लोकांच्या मार्फत त्याच्याकडे अंगुली निर्देशन भगवंत करणारच आहेत. पण आत्ता 16 ते 25 हे जे श्लोक आहेत ना, हे श्लोक म्हणजे कसे सांगू का, मला जेव्हा ह्या श्लोकांचा मी विचार केला तेव्हा मला असं वाटलं की सगळा तत्त्वज्ञानाचा गाभा काय आहे, आत्मा म्हणजे काय, आत्मज्ञान, आत्म्याबद्दलचं ज्ञान, स्वतःबद्दलचं, कारण आपण आत्मा आहे असं वेदांत सांगतो. तर स्वतःबद्दलचं ज्ञान, स्वतःची लक्षणं काय आहेत, आत्म्याची लक्षणं काय आहेत, त्या सद्वस्तूची लक्षणं काय आहेत, हे सगळं म्हणजे हा सगळा तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. हे 10 श्लोक म्हणजे तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. आणि त्या सगळ्या श्लोकांमध्ये सगळ्यात जर मर्म कुठे तुम्हाला सापडतं, सगळेच हे जे 10 श्लोक आहेत हे सगळेच श्लोक आत्म्याचं लक्षण सांगणारे आहेत. आत्मा कसा आहे हे वेगवेगळ्या प्रकारे सांगणारे श्लोक आहेत. पण ह्या सगळ्याचा अगदी काय म्हणतो आपण कॉन्सन्ट्रेटेड जर अर्थ बघायचा झाला, अगदी त्याचं मर्म जर बघायचं झालं ना, तर 16व्या श्लोकाची पहिली ओळ म्हणजे 16वा अर्धा श्लोक. हा जो अर्धा श्लोक आहे ना, हा एवढा अर्धा श्लोक जर कळाला ना, म्हणजे नुसता कळाला नाही हा, म्हणजे नुसता शब्दार्थ नाही हा, कळाला, पचला, पटला, समजला, रुचला, गळी उतरला ना, तर सगळं तत्त्वज्ञान आलं तुमच्या लक्षात. असा हा श्लोक आहे. मग ह्या श्लोकाबद्दल ही जी पहिली ओळ आहे, ती पहिली ओळ मला कशी वाटते माहिती आहे का, की डेअरी असते बघा दुधाची, आणि तिथे सगळं दही, दुधाचे सगळे मिल्क प्रोडक्ट्स आपल्याला मिळतात. तर तिथे आता बऱ्याच डेअरींमध्ये असं असतं की तिथे बसायला जागा असते आणि तिथे तुम्ही दही किंवा ताक किंवा लस्सी असं ऑर्डर करून तुम्ही तिथेच ते खाऊ पिऊ शकता. अशी त्यांच्याकडे थोडीशी पुढे बसायला हल्ली बऱ्याच डेअरींमध्ये जागा असते. त्याच्यामुळे जेव्हा आपण डेअरीमध्ये जातो आणि ऑर्डर करतो की 1 ग्लास लस्सी हवी आहे, तसं छान मस्त मोठा जम्बो ग्लास काढतात, त्याच्यामध्ये थंडगार, सुमधुर, सुगंधित, घट्टसर लस्सी भरतात. आणि ती काठोकाठ जेव्हा तो ग्लास भरला जातो त्या लस्सीने, तेव्हा काय करतो तो मनुष्य, 2 चमचे मस्त मलाई घेतो आणि त्याच्यावर टाकतो आणि मग ती खाण्याकरता चमचा देतो. आणि मग आपण काय करतो, चमच्याने आधी ती वरची मलाई सगळी छान खाऊन घेतो आणि मग लस्सी पितो. तसा हा श्लोक मला वाटतो की 16 ते 25 अगदी सुंदर लस्सी आहे, थंडगार, सुमधुर, सुगंधित, अत्यंत आवडीची अशी लस्सी आहे. आणि त्या लस्सीवरची मलाई जर काय असेल ना, तर हा पहिला अर्धा श्लोक, 16वा अर्धा श्लोक त्या लस्सीवरची मलाई आहे. एकदा तो कळला, पटला, पचला की काम झालं. पण ते इतकं सोपं नाही ना. म्हणूनच
सगळ्या बाकीच्या उपनिषदांचा किंवा सगळ्या वेदांचा, शास्त्रांचा, पुराणांचा हा जो काही सगळा पसारा आहे तो ही एवढी अर्धी ओळ शिकवण्यासाठी आहे. कारण ते इतक्या सहजासहजी गळी उतरत नाही. तत्त्व जे असतं ना ते अगदी थोडकं असतं, पण ते सांगण्यासाठी, वेगवेगळ्या पद्धतीने समजवण्यासाठी हा सगळा ग्रंथांचा पसारा किंवा हा ग्रंथांचा सगळा प्रपंच मांडला जातो. ह्याच धर्तीवर जेव्हा आद्य शंकराचार्य यांनी अद्वैत वेदांताचा जेव्हा त्यांनी अद्वैताचे पुरस्कर्ते होते, त्यांनीसुद्धा असंच अद्वैत वेदांत किंवा अद्वैताचं ज्ञान अर्ध्या श्लोकामध्ये सांगितलं. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः. ब्रह्मसत्य आहे, जग मिथ्या आहे आणि जीव हाच ब्रह्म आहे. एवढंच अर्ध्या श्लोकामध्ये त्यांनी संपूर्ण अद्वैत तत्त्वज्ञान सांगितलं. ह्याच धर्तीवर शंकराचार्य बोललेत. भगवंत सांगतायत हा जो अर्धा श्लोक आहे हा अत्यंत काळजीपूर्वक ऐकण्याचा, समजण्याचा आणि त्याच्यावर चिंतन करण्याचा असा हा श्लोक आहे. बघूयात आपण ह्याचा अर्थ काय आहे. भगवंत म्हणाले, नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. बास एवढंच कळायचं आहे. न असतो विद्यते भावः म्हणजे असत वस्तूला, विद्यते म्हणजे असणे, असत वस्तूला भाव असत नाही. भाव असत नाही म्हणजे काय, तर अस्तित्व असत नाही. आणि न अभावो ना भावो, न अभावो विद्यते सतः आणि सत गोष्टीचा, सत वस्तूचा कधीही अभाव असत नाही. बास एवढंच तत्त्वज्ञान आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यासाठी सगळा प्रपंच करायचा. असत वस्तूला अस्तित्वच असत नाही आणि सत्वस्तूचा कधी अभावच असत नाही. आता म्हणजे काय, सत आणि असत हे ना आपण खूप व्यावहारिक पातळीवर त्याचा अर्थ फार वेगळा असतो. व्यावहारिक पातळीवर सत्य असत्य म्हणजे काय म्हणतो आपण, की एखाद्या मनुष्याने चोरी केली आणि त्यांनी ते मान्य केलं की हो मी चोरी केली, तर तो सत्य बोलला. आणि त्यांनी जर ते अमान्य केलं की मी चोरी केली नाही, तर तो असत्य बोलला. असं व्यावहारिक पातळीवर आपण बघतो, हो की नाही. पण अध्यात्मशास्त्रामध्ये सत आणि असत ह्याच्या व्याख्या वेगळ्या आहेत. सत म्हणजे काय, तर जे कायम आहे, अनादी अनंत आहे, ज्याचा अभाव कधीच असत नाही, जे अविकारी आहे. अविकारी म्हणजे ज्याच्यामध्ये बदल संभवत नाही. विकार म्हणजे बदल. म्हणजे दुधाचं जेव्हा आपण विरजण लावतो तेव्हा त्याचं दह्यामध्ये रूपांतर होतं, म्हणजे दुधामध्ये विकार उत्पन्न झाला आणि त्याचं दही निर्माण झालं. तसं सद्वस्तूमध्ये कधीही कुठलाही बदल होत नाही. ते निर्विकार आहे, त्याच्यामध्ये विकार उत्पन्न होत नाहीत. त्याला सत म्हणायचं. जे त्रिकाला बाधित आहे त्याला सत म्हणायचं. जे अनादी अनंत आहे त्याला सत म्हणायचं. आणि ज्याचं असणं कशावरही अवलंबून नाही त्याला सत म्हणायचं. आणि असत म्हणजे काय, जे क्षणभरसुद्धा टिकत नाही त्याला असत म्हणतात. मग क्षणभरसुद्धा काय टिकत नाही, तर हा प्रपंच, हा संसार क्षणभरसुद्धा टिकत नाही. तुम्ही म्हणाल कसा टिकत नाही, आम्ही तर बघतो वर्षानुवर्ष आम्ही या घरामध्ये राहतो आहे, वर्षानुवर्ष हे घर टिकलेलं आहे, वर्षानुवर्ष आम्ही हा देह वापरतो आहे, वर्षानुवर्ष हा देह टिकलेला आहे. मग क्षणभरसुद्धा कसं टिकत नाही, याचा थोडंसं आपण विवेचन 13व्या श्लोकाच्या वेळेस केलं आहे. जसं भाजी विटण्याचं आपण एक उदाहरण बघितलं होतं. ज्या क्षणी भाजी केली त्या क्षणापासून त्याचं विघटन सुरू झालं आणि मग ते दुसऱ्या दिवशी विटण्यापर्यंत त्याची प्रक्रिया पोहोचली. तसं ह्या देहातही आपण बोलून आलो आहे हा विषय. ह्या देहातही लाखो पेशी प्रत्येक क्षणाला मरतात आणि तितक्याच जिवंत होतात. म्हणजे तुम्हाला वरून जरी हा देह
आहे असाच दिसत असला तरी तो प्रत्येक क्षणाला बदलतो आहे. हे घर किंवा कुठलीही वस्तू आपल्याला वर्षानुवर्ष जरी एकसारखी दिसत असली तरी त्याची आतमध्ये कंटिन्युअसली झीज होत असते. ती फक्त आपण स्थूल दृष्टीने बघू शकत नाही. त्याच्यामध्ये बदल हा सतत होत असतो. तो कसा होत असतो आणि ते काय चेंजेस होतात ते आपण डिटेलमध्ये जेव्हा प्रकृती हा विषय सुरू होईल श्लोकांच्या मार्फत, जेव्हा प्रकृती ह्या विषयाबद्दल आपण बोलायला सुरुवात करू तेव्हा आपण त्याच्यावर थोडंसं विवेचन मांडूयात. पण नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः म्हणताना सद्गोष्टीचा कधीही अभाव होत नाही आणि असद गोष्टीचं कधीही अस्तित्व राहत नाही. म्हणजे काय होतं खरं तर की सद्गोष्टीपर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर आपल्याला जे काही समोर दिसतंय ते प्रत्येक गोष्ट तपासून बघितली पाहिजे की ही सत आहे का. आणि जर सत नसेल तर त्याचा अव्हेर करायचा, एकेका गोष्टीचं चिंतन करायचं, एकेका गोष्टीवर विचार करायचा आणि जे जे असत आहे हे दृष्टीपथास येईल त्याचा त्याग करत जायचं. म्हणजे वेदांची ही पद्धत आहे. सत्वस्तूपर्यंत डायरेक्ट पोचता येत नाही. त्यामुळे वेदांनी कुठली प्रक्रिया सांगितली आहे आपल्याला सद्वस्तूपर्यंत पोचायला? नेती नेती न इति न इति. एक एक गोष्ट घेत जायची, त्याचं सत्यत्व तपासायचं, त्याची स्थिरता तपासायची आणि जेव्हा लक्षात येईल की हे स्थिर नाही तेव्हा नेती न इति ही सद्वस्तू नाही म्हणून टाकून द्यायची. असं करत 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 त्या सद्वस्तूपर्यंत पोचायचं, जिथे पोचल्यानंतर नेती म्हणता येणार नाही. ती वस्तू म्हणजे मी नाही असं म्हणायला जिथे स्कोप उरणार नाही तिथपर्यंत पोचायचं. ही वेदांची ही उपनिषदांची पद्धत आहे, नेती नेती करण्याची पद्धत आहे. मग कशाचा अभाव आहे आणि कशाचा प्रभाव आहे किंवा कशाचं अस्तित्व आहे हे शोधायचं जर असेल तर आपल्या बुद्धीच्या आवाक्यात ज्या गोष्टी येत आहेत त्या गोष्टींपासून आपण सुरुवात करायची. आता हा वेदांताचा थोडासा भाग थोडा जड होणार आहे, पण आपण काळजीपूर्वक ऐकूयात. कारण लस्सीवरची मलई खायची आहे म्हटल्यानंतर तेवढी पचनक शक्ती आपली वाढायला हवी ना. किती दिवस गाईच्या दुधात पाणी मिसळून पिणार आहोत नाही का. तेव्हा थोडंसं हेवी होणार आहे. प्लीज बेअर विथ मी. प्लीज थोडंसं कॉन्सन्ट्रेशनने आपण हा विषय पूर्ण करूयात. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. काय आहे की वेदांत प्रत्येक कुठल्याही विषयाचा जेव्हा आपण अभ्यास करतो ना तेव्हा त्या विषयातल्या काही संकल्पना आपल्याला आधी माहीत असाव्या लागतात, मग त्याचा आपल्याला अभ्यास करता येतो. अगदी साधं शाळेमध्ये जेव्हा आपण जातो, बालवर्ग शिशुवर्ग, आधी अ आ इ ई शिकतो, क ख ग घ शिकतो. आधी अक्षर ओळख होते, मग त्या अक्षरांचे शब्द होतात आणि मग त्या शब्दांची वाक्य होतात आणि मग त्या वाक्यांमार्फत आपण इतर विषयांचा अभ्यास करू शकतो. तसं तत्त्वज्ञानाचा जर अभ्यास करायचा असेल आपल्याला तर आधी प्रकरण ग्रंथांचा अभ्यास करावा लागतो. त्या प्रकरण ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला काही संकल्पना, काही विषय, काही शब्द परिचयाचे होतात आणि मग त्याच्या आधारे आपण तत्त्वज्ञानाचा अभ्यास करू शकतो. तर ह्या प्रकरण ग्रंथांचा आपल्याकडे बरेच प्रकरण ग्रंथ आहेत. आद्य शंकराचार्यांनी बरेच प्रकरण ग्रंथ लिहिलेले आहेत. आद्य शंकराचार्यांनी आत्मबोध आहे, तत्वबोध आहे, विवेक चूडामणी आहे, हे ग्रंथ आहेत. किंवा अजून एक खूप छान ग्रंथ आहे शंकराचार्यांच्याच परंपरेमधले विद्यारण्य स्वामी म्हणून, त्यांनी लिहिलेला पंचदशी एक खूप सुंदर प्रकरण ग्रंथ आहे. हे ग्रंथ जर आपण आधी वाचले, ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल याच्यातल्या ह्या थोड्याशा ग्रंथांचा अभ्यास करा तुम्ही, म्हणजे एक त्या संकल्पना आपल्या ओळखीच्या होतील आणि मग थोडंसं जड कमी वाटेल. तर ह्या प्रकरण ग्रंथांचा ना एक विषय, सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे ह्या प्रकरण ग्रंथांचा सगळ्याचा, तो म्हणजे पंचकोश. पंचकोश म्हणजे काय तर असं सांगितलं जातं की आत्मा, आपण आता खरं तर ना
सद्वस्तूबद्दल कुठल्याही शब्दांनी सांगता येत नाही. शब्दांची मर्यादा आहे, पण तरीसुद्धा होता होईल तेवढं आपण बोलायचा प्रयत्न करतो आहे. किंवा या सगळ्या तत्त्वज्ञानाच्या ग्रंथांनीसुद्धा जसा प्रयत्न केला आहे तोच वाचून मी खरं तर तुमच्यापुढे मांडते आहे. आत्मा आहे आणि आत्म्यावर एकावर एक अशी 5 आवरणं आहेत असंच तत्त्वज्ञानामध्ये सांगितलं जातं. आणि ह्या 5 आवरणांचा म्हणजे आपण म्हणूयात, आवरण म्हणजे कसं की गिफ्ट देतो बघा. हल्ली बरेच आपण गंमत करायची म्हणून मोठा बॉक्स, त्याच्यात छोटा बॉक्स, त्याच्यात छोटा बॉक्स आणि त्याच्यात छोटा बॉक्स आणि मग आत कुठेतरी एवढंसं गिफ्ट असं देतात ना. तसं एक डोळ्यासमोर आणा की एक आत्मा आहे आणि त्या आत्म्याच्या भोवती 5 बॉक्सेस आहेत, 5 लेयर आहेत. त्या 5 लेयर जेव्हा आपण चेक करू सत आणि असत ह्या पातळीवर, तेव्हा एक लेयर गळून पडते. आणि मग ती एक लेयर गळून पडल्यानंतर आपण शुद्ध आत्म्यापर्यंत पोहोचतो. ही वेदांताची प्रक्रिया आहे. त्या 5 कोशांना नेती करत जाणं ही वेदांताची प्रक्रिया आहे. तर ते 5 आवरण काय आहेत? आत्म्याच्या भोवती असलेले 5 आवरण काय आहेत? तर सगळ्यात बाहेरचा जो लेयर आहे, सगळ्यात बाहेरचं जे आवरण आहे त्याला म्हणायचं अन्नमय कोश. त्याच्या आत दुसरा एक कोश असतो त्याला म्हणायचं प्राणमय कोश. प्राणमय कोशाच्या आत जो असतो त्याला म्हणायचं मनोमय कोश. त्याच्या आत असतो विज्ञानमय कोश. त्याच्या आत असतो आनंदमय कोश आणि त्याच्या पलीकडे शुद्ध चैतन्य. असं एक धरून चाला. अगदी टेक्निकली आपल्याला तसं बोलता येणार नाही आहे जसं आहे तसं, पण एक धरून चाला की असं असतं. तर आता एकेका कोशाला नेती करत गेलं की आपण सद्वस्तूपर्यंत पोचतो आणि मग असतचा प्रभाव कसा संपत जातो आणि सतचं अस्तित्व कसं सतत अनुभवायला येतं तो विषय आपल्याला क्लिअर होतो. पण हा जो विषय आहे ना पंचकोशांचा, हा खूप वास्ट आहे. म्हणजे तो जर आत्ता सगळा सांगायला घेतला तर 4-5 तासाचा एकच व्हिडिओ होईल तरीसुद्धा ते पूर्ण होणार नाही. त्यामुळे आपण आता असं करूयात, देहिनोस्मिन्यथा देहे कौमारे यौवने जरामध्ये आपण जो अन्नमय कोशाबद्दल, अन्नमय कोश म्हणजे हा देह, ह्या देहाबद्दल जे आपण थोडंसं विवरण केलं होतं तेच पुढे नेऊन अन्नमय कोशाबद्दल आत्ता आपण बोलूयात. आणि पुढच्या श्लोकांमधून जेव्हा वेगवेगळ्या श्लोकांमधून आपल्याला एक्सप्लेन करायची संधी मिळेल तेव्हा बाकीचेही कोश आपण नक्कीच पूर्ण करूयात, कारण तो विषय पूर्ण व्हायलाच पाहिजे, नो डाऊट. पण आत्ता एकदम सगळे पंचकोश आपले होणार नाहीत, तेव्हा आत्ता फक्त ह्या श्लोकापुरतं आपण अन्नमय कोशाबद्दल थोडंसं बोलूयात आणि पुढे जाऊयात. आणि मग बाकीच्या श्लोकांच्या अनुषंगाने बाकीच्या कोशांबद्दल पुढे केव्हा तरी बोलूयात. तर सगळ्यात बाहेरचा कोश म्हणजे अन्नमय कोश. आता ह्याला अन्नमय कोश का म्हणायचं? ह्याला अन्नमय कोश म्हणायचं कारण अन्नापासून हा तयार झाला, अन्नावर हा जगला, अन्नावर हा वाढला आणि अन्न जर ह्याला मिळालं नाही तर हा मरेल. म्हणून ह्याला अन्नमय कोश असं म्हणायचं. मग अन्नमय कोश जेव्हा आपण बाल अवस्था, तारुण्य अवस्था आणि वार्धक्य हे जसं बघितलं ना, तसं थोडंसं अजून मागे जाऊन ह्या कोशाची थोडीशी माहिती घेऊयात. एक बीज शेतामध्ये पेरलं म्हणजे काय केलं तर पृथ्वी तत्वामध्ये पेरलं, त्याला जलतत्वानी पोषण दिलं, आकाश तत्वानी त्याला वाढीला जागा दिली. आकाश म्हणजे काय तर जे तुम्हाला स्पेस देतं, जे तुम्हाला हलायला डुलायला जागा देतं त्याला आकाश असं म्हणतात. आता माझ्या या 2 बोटांमध्ये आकाश आहे म्हणून ही 2 बोटं हलत आहेत. जर आकाशच नसतं तर मला हलता आलं नसतं, या बोटांना हलता आलं नसतं. म्हणजे जे तुम्हाला हलायला डुलायला जागा देतं ना त्याला आकाश तत्व असं म्हणायचं. आकाश तत्वाने त्या रोपाला वाढायला जागा दिली, हवेवर ते रोप छान डुलत गेलं आणि सूर्यप्रकाशाच्या
त्या सूर्यप्रकाशातून एनर्जी घेऊन त्यांनी आपलं वाढ पूर्ण केली आणि ह्या पंचतत्वांच्या आधारांनी अन्न तयार झालं. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस, हे जे तुकोबा म्हणाले त्या पद्धतीने एक बीज आपण पेरलं, त्याच्यातून कणीस आलं, धान्य आलं, भाजीपाला आला आणि असा अन्नाची निर्मिती झाली. कशामुळे? ह्या पंचतत्वांमुळे झाली. आता ते अन्न आपण ग्रहण केलं. आपण ते अन्न ग्रहण केल्यानंतर काय झालं? आपण अन्न ग्रहण केल्यानंतर त्या अन्नाचं विभाजन होत जातं किंवा त्या अन्नाचं रूपांतर आपल्या शरीरामध्ये होत जातं आणि त्या अन्नाद्वारे आपल्या शरीरामध्ये सप्तधातू तयार होतात. कुठले सप्तधातू तयार होतात? तर अन्न सेवन केल्यानंतर 3 दिवसानंतर त्याचं रसात रूपांतर होतं. मग रक्त, मग मांस, मग मेद, मांस म्हणजे मसल्स, मग मेद म्हणजे फॅट, मग अस्थी, बोन्स, त्याच्यानंतर मज्जा, नर्वस सिस्टीम आणि त्याच्यानंतर 7वा धातू जो येतो त्याला म्हणायचं शुक्र. पुरुषांमध्ये शुक्र आणि स्त्रियांमध्ये रज. ह्या सप्तधातूंमध्ये त्या अन्नाचा म्हणजे अन्न खाल्ल्यामुळे हे सप्तधातू शरीरामध्ये तयार झाले. खरं तर एक 8वाही धातू तयार होतो, पण विज्ञानात त्याला फारसं स्थान नाही आहे, अध्यात्मात त्याला स्थान आहे. शुक्रापर्यंतचं विज्ञान मान्य करतं, पण ब्रह्मचर्य जेव्हा पालन केलं जातं तेव्हा ते शुक्रसुद्धा जेव्हा साठवलं जातं तेव्हा त्याचं ओजामध्ये रूपांतर होतं. हे विज्ञानाच्या कोटीत अजून आलेलं नाही किंवा विज्ञानाच्या आवाक्यात अजून ही गोष्ट आलेली नाही आहे, पण अध्यात्मशास्त्राने हे सांगितलेलं आहे की सप्तधातू नाही 8वाही धातू तयार होतो, त्याला ओज म्हणतात. म्हणून संन्यासी लोक, ब्रह्मचारी लोक आपल्याला ओजस्वी दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरचं, त्यांच्या वागण्या बोलण्यातलं तेज वेगळं असतं. तर शुक्रापर्यंत आपण बघितलं, पुरुषांमध्ये शुक्र आणि स्त्रियांमध्ये रज हे निर्माण झालं. कशामुळे निर्माण झालं? तर खाल्लेल्या अन्नामुळे निर्माण झालं. जेव्हा शुक्र आणि रज ह्यांचा संयोग होतो, त्या 1 पेशीपासून 2 पेशी, 4 पेशी, 6 पेशी असं होऊन तो म्हणजे आधी संयोग झाला, गर्भधारणा झाली आणि गर्भधारणा झाल्यानंतर त्याच्या पेशी वाढत गेल्या. 1 पेशीचा जो गर्भ होता तो 2 पेशी, 4, 6, 8, 16 अशा डबल होत गेल्या आणि करोडो पेशींचा एक गर्भ तयार झाला, एक बाळ तयार झालं आणि ते बालक 9 महिन्यानंतर जन्माला आलं. पण त्या 9 महिन्यामध्ये सुद्धा त्या बालकाचं भरणपोषण आईने खाल्लेल्या अन्नावरच होत होतं. म्हणजे आधी अन्नामधून सप्तधातूंमधून शेवटचा जो 7वा धातू आहे स्त्रीचा आणि पुरुषाचा, त्याच्या संयोगातून नवीन गर्भधारणा, त्या गर्भाचं सुद्धा भरणपोषण आईने खाल्लेल्या अन्नावर आणि नंतर ते बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हासुद्धा त्याला सतत रोजच अन्नाची आवश्यकता आहे. म्हणून ह्याला अन्नमय कोश असं आपण म्हणतो. आणि अन्नावर हा देह वाढत जातो. 3 किलोचा देह बघता बघता 30, 40, 50, 60, 70 किलोचा होतो. अन्नामुळे होतो. अन्न मिळालं नाही तर होणार नाही. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ह्याच्यामध्ये नित्य परिवर्तन सुरू आहे. म्हणून तर बदल होतो ना. परिवर्तन आहे म्हणूनच 3 किलोचा 60 किलोपर्यंत 70 किलोपर्यंत देह जातो ना, कारण नित्य परिवर्तन आहे. आणि असं मग त्याच्यानंतर आपण ज्या आधीच्या स्टेप्स बघितल्या, बालपण, ढोबळ मनाने बालपण, तारुण्य आणि वार्धक्य आणि त्याच्यानंतर मृत्यू झाल्यानंतर काय होतं? आपल्याकडे देह चितेच्या हवाली केला जातो आणि त्याद्वारे हा पंचभूताच्या अन्नातून तयार झालेला देह पुन्हा पंचतत्वामध्ये विलीन होतो.
म्हणून आपल्याकडे निधन झाल्यानंतर म्हणण्याची पद्धत आहे, अमुक अमुक गृहस्थ अमुक अमुक दिवशी पंचतत्वात विलीन झाले. म्हणजे काय, तर हा पंचतत्वापासून आलेला देह ह्या पंचतत्वामध्ये पुन्हा मिसळला गेला, त्या तत्वात ते तत्व पुन्हा मिसळलं गेलं. हा जो सगळा प्रवास आहे हा प्रत्येक क्षणाला बदल जेव्हा घडत जातो तेव्हाच तो पुढे 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 जात राहतो. आणि म्हणून ह्या सगळ्याला आपण संसार म्हणतो. संसार या शब्दाची व्याख्या काय आहे, संसरती इति संसार, हा जो सतत पुढे 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 जातोय त्याला संसार म्हणायचं. आणि जसं हे मी मानवी देहाचं सांगितलं तसं प्रत्येक देहाची ही सायकल आहे, प्रत्येक देहाची सायकल आहे. मग ह्या संसारामधल्या सगळ्या देहांची ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. पंचतत्वामधून यायचं, पंचतत्वामध्ये विलीन व्हायचं, पंचतत्वामधून यायचं, मग पुन्हा ॲक्च्युली त्याचंही पुढे आपल्याकडे पंचतत्वामध्ये जे तुमचे विलीन झाले, पंचतत्व जी एकमेकात ती मिसळली, त्याचाही पुढे कसा प्रवास सुरू होतो ते सुद्धा आपल्याकडे शास्त्रांमध्ये, पुराणांमध्ये, मला वाटतं गरुड पुराणामध्ये त्याचा व्यवस्थित उल्लेख आहे. हे सगळं सुरू आहे. मग जर प्रत्येक क्षणाला हे बदलतंय ना, म्हणजेच एकही क्षण जर हे स्थिर नाही तर हे असत आहे, तर ह्याचं अस्तित्व मान्य करता येणार नाही. कारण आत्ता बघितलेला संसार पुढच्या क्षणी बदललेला असतो. 2 क्षण असे सापडत नाहीत की 2 क्षणामध्ये संसार सारखा आहे. नाही, प्रत्येक क्षणाला दिसणारा संसार वेगळा आहे. फक्त एवढंच स्थूल दृष्टीला आपल्याला तो बदल दिसत नाही म्हणून आपल्याला ते कळत नाही, पण प्रत्येक क्षणाला प्रत्येक गोष्ट नित्य नूतन आहे, बदलतंय, सतत बदलतंय. म्हणून हा अन्नमय कोश, ह्याला पहिलं नेती लावायचे ते अन्नमय कोशाला लावायचे. मी हा देह नाही. आपण लहानपणापासून ह्या देहाशी इतकी आपली आयडेंटिटी घट्ट झालेली आहे की मी हा देह नाही ही कल्पनाच सहन होत नाही. अगदी ह्या देहाला दिलेलं नावसुद्धा माझंच. आता माझं कल्याणीच्या ऐवजी सुचित्रा ठेवलं असतं नाव, माधुरी ठेवलं असतं, सोनाली ठेवलं असतं किंवा गायत्री ठेवलं असतं, कुठलंही नाव ठेवलं असतं माझं ह्यापैकी, तर मी त्या नावाशी चिकटले असते. लहानपणापासून मी ते नाव ऐकते, त्याच्यामुळे ते नाव माझे, मी त्याच्यावर माझा हक्क सांगायला लागते. नाव वेगळं असतं तर वेगळ्या नावाने मला हाक मारली असती लोकांनी. मग ते नाव खरं आहे का? स्त्रीचा देह मिळाला आहे म्हणून स्त्री म्हणायचं, पण हा खरा आहे का? किंवा मी जो व्यवसाय करते किंवा माझं जे पद आहे, माझी जी प्रतिष्ठा आहे ती खरी आहे का? सगळं बदलत राहणार आहे. ह्याचा आपण बारकाईने कधी विचार करत नाही. कारण नाव, लिंग, रंग, रूप, पद, प्रतिष्ठा हे सगळं जे येतं हे देहामुळं पुढचे गोष्टी आहेत. त्याच्यामुळं जर देहच खरा नाही तर ते देहाच्या अनुषंगाने येणाऱ्या ह्या गोष्टींनासुद्धा अस्तित्व नाही असं तत्त्वज्ञान सांगतं. म्हणून देहाला पहिला अन्नमय कोश, जो सगळ्यात आउटर लेअर जे आहे, त्या अन्नमय कोशाला पहिल्यांदा नेती आपल्याला करायचं आहे. न इति, मी हा देह म्हणजे मी नाही. मग जेव्हा आपण देह नाही म्हणतो त्याच्यानंतर आपल्याला ॲक्च्युली देहाच्या पुढे काही माहितीच नाही आहे. खरं तर जेव्हा आपण तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपण इतका बारकाईने कधी विचारच केलेला नाही आहे. देहाच्या पुढे मन आहे, बुद्धी आहे, विचार आहे, चित्त आहे, हे सगळ्यासुद्धा आपण मीच मानून बसलो आहे. ते सुद्धा कसं नाही आहे ते आपण पुढे नंतर बघणार आहोत. आणि म्हणून आद्य शंकराचार्यांचं निर्वाण षटक फार सुंदर आहे. नेतीचं उत्तम उदाहरण म्हणजे आद्य शंकराचार्यांचं निर्वाण षटक. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहम, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः, चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. सगळं नेती केलं आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही,
भूमी नाही, व्योम नाही, तेज नाही, घ्राणेंद्रिय नाही, श्रवणेंद्रिय नाही, मी पंचकोश नाही, मी पंचवायू नाही, मी पंचप्राण नाही, मी अन्न नाही, मी भोक्ता नाही, मी कर्ता नाही. सगळं अशी लिस्ट पूर्ण निर्वाण षटकामध्ये शंकराचार्यांनी दिलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणतात चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ते सत जे तत्व आहे ते मी आहे असं शंकराचार्य म्हणतात. हा विषय एकदम आपल्याला होणार नाही आहे, हळूहळू आपण बघूयात आत्ता ह्या श्लोकाबद्दल. कारण कसे पुढच्या सगळ्या श्लोकांमध्ये सुद्धा ह्याचीच वर्णनं पुढे पुढे येणार आहेत, तेव्हा आपण अजून ह्याच्याबद्दल थोडंसं चिंतन मांडूयात. पण ह्या श्लोकाचा सगळ्यात महत्त्वाचा भाव काय तर असतला नाकारत जाणे. कारण सतपर्यंत डायरेक्ट पोचता येणार नाही आहे, तर असतला नाकारत जा म्हणजे तुम्ही सतपर्यंत पोहोचाल. हा थोडक्यात संदेश ह्याच्यात आहे. आणि म्हणून भगवंत म्हणाले ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोन्तस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः. उभयोरपि उभयोः अपि हे दोन्ही तत्वदर्शिभिः जे तत्वज्ञानी पुरुष असतात, जे महात्मे असतात, जे महापुरुष असतात, ते हे दोन्हीही तत्व व्यवस्थित पाहिलेलं असतं. त्यांनी दृष्टोंत त्यांनी पाहिलेलं असतं किंवा त्यांनी अनुभवलेलं असतं किंवा त्यांच्या मग पाहिलेलं असतं तर चर्मचक्षुनी का नाही तर ज्ञानचक्षुनी त्यांनी हे पाहिलेलं असतं. आणि ते जे तत्वज्ञानी पुरुष असतात, ते तत्वदर्शी जे पुरुष असतात, त्यांना सत आणि असत ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित अनुभवाला आलेल्या असतात असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. म्हणून महात्मे जे असतात ना, ते महात्मे त्यांची भाषाच वेगळी असते बघा. ते कधी असं म्हणत नाहीत की मला इकडे जायचं आहे किंवा मला हे हवं आहे किंवा ही माझी आई, हे माझे वडील, असं कधीही थोर महात्मे बोलत नाहीत. ते नेहमी कसं बोलतात माहिती आहे का, ही ह्या शरीराची आई, ही ह्या शरीराची पत्नी, असं हे बोलतात. कारण शरीर म्हणजे मी नाही ना, म्हणून माझी पत्नी, माझी आई असं ते सांगत नाहीत. किंवा भूक लागली तरी सांगतात शरीराला भूक लागली आहे, मला भूक लागली आहे म्हणत नाहीत. कारण ह्या देहाशी आयडेंटिटी ठेवून आपण इतकं बोलतो ना की तेच आपल्याला खरं वाटतं. म्हणून तो आपला प्रभाव कमी करण्यासाठी, तो आपल्यावर झालेला, चित्तावर झालेला संस्कार कमी करण्यासाठी हे महान लोक जे असतात ना, ते मी म्हणतच नाहीत, शरीर म्हणतात. ह्या शरीराला हे झाले, शरीराला दुखणं झाले. कबीरांना एकदा कुत्रं चावत होतं आणि हे आपले छान भजनामध्ये रंगलेले आहेत. त्यांना म्हटलं अहो तुमच्या पायाला कुत्रं चावत आहेत. मला कुठे चावते, शरीराला चावते. म्हणाले चावू दे, माझा मी आत्मस्थ छान आहे. हा अभ्यास व्हायला निश्चितच खूप वेळ लागतो, पण सुरुवात करूयात आणि अभ्यास करत राहूयात. सद्गुरूंची कृपा होईल तेव्हा अनुभवायला सुद्धा येईलच. पुढचा श्लोक बघूयात आपण. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदन्ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. अविनाशी तु तद्विद्धि, विद्धि म्हणजे जाणणे. तू जाण, अविनाशी तत्व तू जाण. कसं जाण? येन सर्वमिदन्ततं. हे सर्वमिदम, हे जे सगळं, सर्वम इदम, हे सगळं जे तुला दिसतंय, दृश्य अदृश्य जे काही जग आहे, हे जे ब्रह्मांड, अगदी पृथ्वीसुद्धा नको, सृष्टी ब्रह्मांड सगळ्या आकाशगंगा मिळूनसुद्धा जे काही तत्व किंवा जे काही तू जाणलं आहेस आणि जे जाणलं नाही आहेस ते सुद्धा, हे सगळं ततम म्हणजे व्याप्त केलं आहे. कोणी व्याप्त केलं आहे तर त्या अविनाशी तत्वानी व्याप्त केलं आहे. अविनाशी तू तद्विद्धि येन सर्वमिदन्ततं. त्या अविनाशी तत्वानी हे संपूर्ण ब्रह्मांड व्याप्त केलेलं आहे. विनाशमव्ययस्यास्य अस्य अव्ययस्य विनाशम न कश्चित् कर्तुमर्हति. अस्य म्हणजे या, अव्ययस्य या अविनाशी तत्वाचा विनाश करणं कोणालाही शक्य नाही. न कश्चित् कर्तुमर्हति. कश्चित म्हणजे कुणीही करू शकत नाही. कश्चित
कर्तृ म्हणजे करणे, न अर्हति, कोणीही याचा विनाश करू शकत नाही. कशाचा विनाश करू शकत नाही? ह्या सगळ्या सृष्टीला व्यापून उरलेल्या अविनाशी तत्वाचा विनाश कोणीही करू शकत नाही. का करू शकत नाही? तर एक उदाहरण बघूयात आपण छोटंसं, की सिनेमा आपण बघतो, सिनेमाचा पडदा असतो आणि सिनेमाच्या पडद्यावर आपण सिनेमा बघतो. त्या सिनेमामध्ये कितीतरी गोष्टी वेगवेगळ्या घडत राहतात. भूकंप होतो, पूर येतो, काही होतं, कोणाचा जन्म होतो, कोणाचा मृत्यू होतो. कधी आनंदाचे क्षण असतात, कधी दुःखाचे क्षण असतात, कधी भीतीचे क्षण असतात, कधी पार्टी मूड असतो. हे सगळं असतं, पण ह्या सगळ्याचा परिणाम त्या पडद्यावर होतो का? सिनेमाच्या पडद्यावर नाही होत. कारण त्या सिनेमाच्या पडद्यानी सिनेमाला व्यापलंय. त्या तो सिनेमाचा पडदा आहे म्हणून आपल्याला सिनेमा दिसतोय आणि त्या सिनेमाच्या पडद्याच्या आधारावर हा सगळा खेळ चाललेला आहे. आणि समजा ह्यांनी सांगितलं अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततं, हे सगळं व्यापलेलं आहे आणि विनाशमव्यस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति, ज्यांनी हे सगळं व्यापलं आहे ना त्याला कुणीही मारू शकत नाही. आता विचार करा की त्या सिनेमामध्ये एखादा हिरो आहे, अगदी सुपर हिरो आहे म्हणा, नुसता हिरो पण नको, सुपर हिरो आहे, जो अगदी पर्वत इकडून तिकडे फेकतोय, ह्या ग्रहावरून त्या ग्रहावर उडी मारतोय, वाटेल ते करतोय, सुपर हिरो आहे. पण तो सुपर हिरो कितीही स्ट्रॉंग असला, कितीही शक्तिशाली असला, तरी तो सिनेमाच्या पडद्याचा नाश करू शकतो का? नाही. तो जे काही करेल ते सिनेमामध्ये करेल, पण पडद्याचा नाश होऊ शकतो का? ज्यांनी हे सगळं तत्त्व वेढलेलं आहे त्या गोष्टी, त्या वेढलेल्या तत्वाचा कधीही नाश करू शकत नाहीत, असा याचा अर्थ आहे. किंवा आपण अजून एक असं म्हणू शकतो की वीज, आपल्या घरामध्ये कनेक्शन येतं, त्या कनेक्शनला होल्डर वगैरे आपण लावतो आणि त्याच्यावर बल्ब लावतो. बल्बनी कितीही प्रयत्न केला तरी विजेचा नाश करू शकतो का? तो बल्ब प्रकाशमान का आहे? कारण त्या बल्बला सगळीकडून व्यापले कोणी? त्या विजेने व्यापले. मग तो बल्ब त्या व्यापलेल्या गोष्टीचा नाश करू शकतो का? नाही करू शकत. म्हणून अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततं, हे संपूर्ण ही संपूर्ण जी सृष्टी आहे, ह्या संपूर्ण सृष्टीला व्यापलं आहे त्या अविनाशी तत्वाने आणि त्या अविनाशी तत्वाचा नाश करण्याची कोणाचीही ताकद नाही ह्या सृष्टीमधल्या, कारण हे सगळंच विनाशी आहे. विनाशी तत्व अविनाशी तत्वाला कधीही काहीही इजा करू शकत नाही. लोखंड असतं ना, लोखंड आपण गरम करतो बघा, लोखंडाला जेव्हा वेगळा आकार द्यायचा, लोखंड मुळात घट्ट असतं, थंड असतं आणि त्याला त्याचा एक आकार असतो. जेव्हा लोखंडाचा आकार बदलायचा असतो तेव्हा काय केलं जातं? त्या लोखंडाला आगीमध्ये घातलं जातं आणि जेव्हा ते लोखंड तापतं म्हणजे काय होतं? त्या लोखंडाच्या अंतर्बाह्य जेव्हा अग्नी असतो तेव्हा ते लवचिक होतं आणि त्याचा आपल्याला काहीही वेगवेगळे आकार देऊ शकतो. तसं हे संपूर्ण जडसृष्टी जड का म्हणायची? कारण त्या अविनाशी तत्वाचा आधार असल्याशिवाय काहीही हालचाल घडू शकत नाही या सृष्टीमध्ये.
आता आपण बाकीचे पंचकोश जरी नाही बघितले तरी अन्नमय कोशाचा थोडासा आपण अभ्यास केला आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं आहे की हे अन्नमय कोशाचं जे काय आहे, ही जी सगळी प्रक्रिया चालली आहे ही कशामुळे चालली आहे, तर त्या अविनाशी तत्वाचं कनेक्शन इथपर्यंत आलेलं आहे म्हणून हीच प्रक्रिया चालली आहे. जसं विजेचं कनेक्शन आलं म्हणून बल्ब प्रकाशित झाला, तसं त्या अविनाशी तत्वाचं कनेक्शन ह्या देहापर्यंत आलेलं आहे म्हणून ह्या मुळात देह जड आहे. मुळात देहाला स्वतःची हालचाल करता येत नाही. ते अविनाशी तत्व ह्याच्या थ्रू कार्य करते पण नाही टेक्निकली म्हणू शकणार आहे, कारण आत्मा कार्य नाही करत. आत्मा निश्चल आहे. तो अजून थोडा डीप भाग होईल. पण त्या अविनाशी तत्वाचा आधार असल्यामुळे हा जडदेह हालचाल करू शकतो, बोलू शकतो, बघू शकतो, ऐकू शकतो. तसं जर ते कनेक्शन कट झालं, जर त्या अविनाशी तत्वानी ह्या देहामधून प्रकट होणं बंद केलं, तर ह्या जडदेहाला 2-4 ताससुद्धा ठेवत नाहीत लोक. उचला म्हणतात लगेच, लवकरात लवकर विल्हेवाट लावा. अशी ह्या जडदेहाची अवस्था आहे, असे ह्या जडदेहाचं क्षणभंगुरत्व आहे जे त्या अविनाशी तत्वाच्या कनेक्शनवर अवलंबून आहे. आणि म्हणून अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं, हे सगळं जे आहे हे त्या अविनाशी तत्वानी व्याप्त केलेलं आहे आणि त्याचा नाश कुणीच करू शकत नाही. आणि ते स्थिर आहे, त्या स्थिराच्या आधारावर ही सगळी हालचाल होती आहे. अविनाशी तत्व स्थिर आहे आणि त्या स्थिराच्या आधारावर ही सगळी हालचाल होते. म्हणजे कसं की रस्ता स्थिर आहे म्हणून त्याच्यावरून गाडी धावते. रस्ता पण हालायला लागला तर गाडी धावणार नाही, गाडी चालू शकणार नाही. पडदा स्थिर आहे म्हणून सिनेमा चालू आहे. पडदा पण हालायला लागला तर सिनेमा दिसणार नाही. जात्याचं खालचं पातं किंवा खालचा दगड घट्ट स्थिर आहे म्हणून वरचा दगड हालतो आणि दळण्याची प्रक्रिया पूर्ण होते. म्हणजे ह्या सगळ्या संसाराला, ह्या सतत बदलणाऱ्या संसाराला आधार काय आहे, तर स्थिर असलेलं, निश्चल असलेलं, अविकारी असलेलं अविनाशी तत्व ह्या संसाराचा आधार आहे. आणि म्हणून पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः. हे अंतवाले जे अंतवंत म्हणजे ज्याला अंत आहे, हे सगळे जे शरीरं आपल्याला दिसत आहेत ह्या सगळ्या शरीरांना अंत आहे. इमे देहा, हे देह सगळे अंतवाले आहेत, ह्यांना अंत आहे. पण नित्य कोण आहे? शरीरी, जो ह्या शरीरामधून कार्य करायला कनेक्शन देतोय, एनर्जी देतोय, ज्याच्या आधारावर हे सगळे देह काम करतायत. हे देह सगळे हलतायत, डुलतायत, बोलतायत. हे ज्याच्या आधारावर बोलतायत तो शरीरी, शरीराच्या थ्रू जो व्यक्त होतोय तो शरीरी हा नित्य आहे. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्य भारत. आणि हा कसा आहे? अनाशिन, ज्याचा नाश होऊ शकत नाही असा अनाशिन आहे. आणि अप्रमेयस्य, मेय म्हणजे मोजणे, प्रमेय म्हणजे विशेषत्वाने मोजणे, आणि अप्रमेय म्हणजे ज्याला अजिबातच मोजता येत नाही. तो अनाशिन आहे, ज्याचा नाश कधी होणार नाही. तो अप्रमेय आहे, ज्याचं मोजमाप कधी होणार नाही. असा नित्य असलेला शरीरी ह्या सगळ्या शांत अंत, ज्याला अंत आहे, ह्या सगळ्या शांत शरीरांच्या मागे कारणीभूत असणारा तो नित्य शरीरी आहे, जो अनाशीन आहे, जो अप्रमेय आहे. त्यामुळे भगवंत सांगतात, तस्मात् युध्यस्व भारत. म्हणून अर्जुना तू युद्ध कर. का युद्ध कर? कारण तू युद्ध नाही केलंस तरी हे काही अमर होणार नाही आहेत, हे मरणारच आहेत. प्रकृतीच्या ह्या चक्रामध्ये
ते काही कायम टिकणार नाही आहेत. मग तू तुझं कर्तव्य पार पाड आणि तू युद्ध कर. तस्माद युध्यस्व भारत. हे कधी ना कधी होणारच आहे. तू ह्यांना मार किंवा मारू नको, हे कधी ना कधी होणारच आहे. पण त्याच्यासाठी तू स्वतःच्या स्वधर्मापासून दूर होण्याची गरज नाही. म्हणून तस्माद युध्यस्व भारत असं भगवंत इथे सांगतात. आणि हा जो श्लोक आहे, ह्या श्लोकामध्ये इतकं छान सांगितलं आहे की हे सगळे जे देह आहेत हे त्या शरीरीवर अवलंबून आहेत. ही जे देहीवर अवलंबून, शरीर शरीरीवर अवलंबून आहे, देह देहीवर अवलंबून आहे. याच्यासाठी तत्त्वज्ञानामध्ये एक हे सांगतात, फारच कॉमन उदाहरण तत्त्वज्ञानामधलं, की पाण्यावर जर तरंग आला, पाण्यावर जर लाट आली, पाण्यावर जर बुडबुडा आला, तर ती लाट, तो तरंग, तो बुडबुडा कोणामुळे आला तर पाण्यामुळे आला. दिसताना वेगवेगळं दिसतं, पण त्याचा आधार काय आहे तर पाणी आहे. आणि म्हणून मुक्ताबाई जेव्हा चांगदेवांना उपदेश करतात तेव्हा मुक्ताबाई असं म्हणतात की इथं इतकं प्रत्येक गोष्टीमध्ये ब्रह्म उघडं दिसतंय, तुला दिसत कसं नाही चांगदेवा. आणि म्हणून तो मुक्ताबाईंचा अभंग आहे, चांगदेवांसाठी त्यांनी तो अभंग म्हटलेला आहे, लिहिलेला आहे. मुक्ताबाई असं म्हणतात, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, एकच माते नाना भांडी, एकच माते नाना भांडी, रांजण आणि सुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, एकच सूत नाना कपडे, धोतर आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, एकच सोने नाना लेणी, बाळी आणि बुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. म्हणे मुक्ताबाई ऐक चांग देवा, म्हणे मुक्ताबाई ऐक चांग देवा, खरे आणि रोकडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. ह्या श्लोकाचा अगदी पुरेपूर जसाच्या जसा अर्थ बघायचा असेल तर हा अभंग बघावा. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः. ह्या शरीरीचे जो नित्य शरीरी आहे त्यांनी धारण केलेले किंवा त्याच्यामुळे अस्तित्वात असलेले हे सगळे नाना देह आहेत. जसं सोन्याची बांगडी आहे, सोन्याचं मंगळसूत्र आहे, सोन्याची अंगठी आहे, ह्या सगळ्यामध्ये सोनं कायम आहे. आकार बदलत गेला आहे पण सोनं कायम आहे. एकाच मातीपासून रांजण, मडकं, गाडगं, दिवा, पणती सगळं बनलेलं आहे, पण त्याचं कारण काय आहे, ती माती एक आहे. तसं ह्या सगळ्या शरीरांच्या मागे जे कारण आहे ते अविनाशी तत्व आहे, ती सद्वस्तू आहे, ते परब्रह्म तत्व आहे. आणि ते बघ चांगदेवा असा मुक्ताबाईंनी उपदेश केलेला आहे चांगदेव महाराजांना. आणि तोच उपदेश इथं भगवंत करताना आपल्याला दिसत आहेत की हे सगळं असंच आहे. मडकं फुटलं म्हणून माती फुटली म्हणायची नसते. किंवा सोन्याचा दागिना, एक दागिना मोडून दुसरा दागिना केला तर सोन्याचा नाश झाला असं म्हणायचं नसतं. तेच इथे सांगतायत, अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः. त्या नित्य असलेल्या शरीरीचे हे सगळे देह त्याच्या बळावर चालू आहेत, त्याच्यामुळे हे सगळे कार्य करतायत. थोडक्यात असा ह्याचा अर्थ आहे.
आणि हे पुढचे जे 2 श्लोक आहेत ते आपण एकदम घेऊयात. य एनौ वेत्ति हंतारै यश्चैनं मन्यते हतम. वेत्ती म्हणजे जाणणे किंवा जो असं समजतो. य एनो, एनम म्हणजे हा आत्मा किंवा हे अविनाशी तत्व, ज्याला असं वाटतं की हा काय आहे, हंतारै म्हणजे मारणारा, यश्चैनं मन्यते हतम आणि मरणारा. जो ह्याला मारणारा आणि मरणारा समजतो ते दोघंही जण, उभौ तौ ते दोघेही, न विजानितो जाणत नाहीत. काय जाणत नाहीत? नायम हंती न हन्यते, न अयम हंती न हन्यते. हा मरतही नाही आणि मारतही नाही. आणि ह्याच अर्थाचा पुढचा श्लोक आहे, न जायते म्रियते वा कदाचित. जायते म्हणजे जन्माला येणे, म्रियते म्हणजे मरणे. जो जन्मालाही येत नाही आणि जो मरतही नाही. नायम भूत्वा भविता वा न भूयः, जो उत्पन्नही होत नाही, उत्पन्न होऊन पुन्हा पुन्हा उत्पन्न होणे हा सुद्धा विकार ज्याच्यामध्ये नाही. अजो, जो अज, ज म्हणजे ज्याला जन्म नाही, अज, ज म्हणजे जन्म आणि अज म्हणजे ज्याला जन्म नाही, तो अज आहे, जो जन्मरहित आहे आणि म्हणूनच पर्यायाने त्याला मृत्यू नाही. अज आहे, नित्य आहे, मृत्यू नाही म्हणूनच तो नित्य आहे, शाश्वत आहे. आणि पुराण, पुराण म्हणजे अत्यंत पुरातन, जुना, ज्याची सुरुवातच आपल्याला माहीत नाही असा अनादि जो आहे. न हन्यते हन्यमाने शरीरे, शरीराचा नाश झाल्यामुळे त्याचा नाश होत नाही. जसं आपण मगाशी म्हणलं, बल्ब फुटला म्हणून विजेचा नाश होत नाही, तसं शरीर एखादं किंवा सगळी जरी शरीरं गेली तरी त्याचा नाश होणार. एखादंच कशाला, सगळी जरी शरीरं गेली तरी त्याच्यावर काहीच इफेक्ट होणार नाही आहे. मग हे जे सगळे चेंजेस दिसतात आपल्याला, जन्म मृत्यू दिसतो, तो काय आहे तर लहान मुलांचं खेळणं असतं बघा, क्ले असतो, त्या क्लेचे वेगवेगळे आकार करता येतात. आता एखादा क्लेचा असा गोल गोळा आहे, तो असा दाबला, तो चपटा झाला. त्या चपट्या गोळ्याला पुन्हा अशी सुरनळी केली, क्ले तोच आहे, बरोबर. आधी गोल होता, आता नंतर त्याच्यानंतर दाबल्यामुळे तो चपटा झाला. मग आपण असं म्हणायचं का की गोल क्ले मृत झाला आणि चपटा क्ले जन्माला आला, किंवा त्या चपट्या क्लेची पुन्हा आपण सुरनळी केली तर चपटा क्ले मृत झाला आणि सुरनळी क्लेची जन्माला आली, असं पण म्हणतो का? नाही म्हणत. आपण काय म्हणतो, त्या क्लेचे आकार बदलले. तसं ह्या शरीराचे आकार बदलत जातात, पण त्या सगळ्यामार्फत जो त्याला प्रकाश देणारा, त्याला आधारभूत असलेला अविनाशी, त्याचा अंतर्बाह्य जो त्याच्यामध्ये अविनाशी तत्व आहे ते मात्र अनटच्ड राहतं. त्याला कोणीही स्पर्श करू शकत नाही, त्याचा जन्म नाही, त्याचा मृत्यू नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये असं एक उदाहरण देतात की शरीर मेलं म्हणून त्या अविनाशी तत्वाला काहीही फरक पडत नाही. असं सांगताना ज्ञानोबा असं म्हणतात की सावलीवर जर आघात केला, तुमच्या शरीराच्या सावलीवर जर आघात केला तर शरीराला काही काहीच फरक पडत नाही. किंवा एखाद्या माठामध्ये, ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा अर्थ सांगते मी तुम्हाला, एखाद्या माठामध्ये पाणी भरलं आणि त्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं आणि नंतर तो घडा जो आहे तो आपण उपडा घालून ठेवला, त्याच्यातलं पाणीही वाहून गेलं आणि पर्यायाने त्याच्यातलं सूर्यबिंबसुद्धा नाहीसं झालं, कारण तो पालथा घातला आपण घडा. मग त्या माठामधलं, त्या घड्यामधलं जर सूर्यबिंब नाहीसं झालं तर खऱ्या सूर्याला काही फरक पडला आहे का? तसंच हे देह गेले म्हणून त्या अविनाशी तत्वाला काही फरक पडत नाही. अशा पद्धतीने ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. आणि ओवी एक फार सुंदर आहे. ज्ञानोबा म्हणाले, या उपाधी माझी गुप्त
चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. म्हणून हा देह गेल्यानंतर सुद्धा त्याच्या मागच्या ह्या उपाधीच्या मागे जे चैतन्य कार्यरत आहे त्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं आणि त्याचाच ते स्वीकार करतात असं ज्ञानोबा म्हणाले. थोडासा जड होणार आहे विषय, अजूनही पुढचे काही श्लोक आपल्याला थोडेसे असे जड जाणार आहेत, पण थोडीशी कपॅसिटी आपल्याला वाढवायला लागेल, त्याशिवाय इतक्या सुंदर विषयांचा अभ्यास करता येणार नाही. दुसरा अध्याय मी आधी म्हणलो होतं तसंच खूप हायर लेवलचं तत्त्वज्ञान आहे. मी पण सांगण्याचा खूप प्रयत्न करते आहे, कितपत जमतं आहे मला खरंच माहीत नाही आहे, पण प्रयत्न मी मनापासून करते आहे. तुम्हीही माझ्या काही त्रुटी असतील सांगण्याच्या, एक्सप्लेन करण्याच्या, त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्हाला स्वतःला ह्याच्याबद्दल काही चिंतन मांडता आलं, स्वतःला काही विचार करता आला तर अवश्य करा. तुम्हाला याच्यात काही वेगळं वाटलं तर अवश्य मला कळवा. सगळे मिळून एकत्र प्रयत्न करूयात. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या न्यायाने हे अवघड तत्त्वज्ञान थोडंसं पचवण्याचा, पचवणं तर फार पुढची गोष्ट आहे, झेपवण्याचा थोडासा प्रयत्न करूयात. बाकी पुढचा भाग पुढचे श्लोक पुढच्या भागामध्ये बघूयात. आज इथंच थांबते. कृष्णार्पणमस्तु.